हिंग खाल्ल्याने कोणता त्रास कमी होतो? ए. गॅस, बी. मुरूम, सी. सूज, डी. चक्कर. उत्तर आहे ए. गॅस. शुगर कमी करण्यासाठी काय खावे? ए. सलाड, बी. मिठाई, सी. फरसाण, डी. चॉकलेट. उत्तर आहे ए. सलाड. मधुमेहासाठी कोणते फळ चांगले आहे? ए. पेरू, बी. आंबा, सी. चिकू, डी. लिची. उत्तर आहे ए. पेरू. कोणत्या प्राण्याचे दूध पिल्याने माणूस मजबूत होतो? ए. गाय, बी. शेळी, सी. म्हैस, डी. उंट. उत्तर आहे ए. गाय. दिवसातून किती वेळा लघवीला लागणे शरीरासाठी वाईट असते? ए. 6 ते 8 वेळा, बी. 1 ते 2 वेळा, सी. 4 ते 10 वेळा, डी. 20 पेक्षा जास्त वेळा. उत्तर आहे डी. 20 पेक्षा जास्त वेळा. उमराचे पान खाल्ल्याने कोणत्या त्रासात मदत होऊ शकते? ए. मूळव्याध, बी. डेंग्यू, सी. मलेरिया, डी. टायफॉइड. उत्तर आहे ए. मूळव्याध. दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सकाळी काय खावे? ए. अंकुरित कडधान्य, बी. चिप्स, सी. कोल्ड ड्रिंक, डी. केक. उत्तर आहे ए. अंकुरित कडधान्य. पेरू खाल्ल्याने कोणता आजार कमी होण्यास मदत होते? ए. बद्धकोष्ठता, बी. मलेरिया, सी. डेंग्यू, डी. कांजण्या. उत्तर आहे ए. बद्धकोष्ठता. कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते? ए. काळी गेंडी, बी. गाय, सी. शेळी, डी. उंट. उत्तर आहे ए. काळी गेंडी. चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी काय खावे? ए. कोमट दूध, बी. चिप्स, सी. कोल्ड ड्रिंक, डी. आईस्क्रीम. उत्तर आहे ए. कोमट दूध. साप किती दिवस उपाशी राहू शकतो? ए. अनेक दिवस, बी. 2 दिवस, सी. 7 दिवस, डी. 15 दिवस. उत्तर आहे ए. अनेक महिने. जास्त अद्रक खाल्ल्याने कोणता त्रास होऊ शकतो? ए. ॲसिडिटी, बी. ताप, सी. सर्दी, डी. खोकला. उत्तर आहे ए. ॲसिडिटी. हातापायाला मुंग्या येत असतील तर काय खावे? ए. व्हिटॅमिन बी12 युक्त, बी. चिप्स, सी. कोल्ड ड्रिंक, डी. मिठाई. उत्तर आहे ए. व्हिटॅमिन बी12 युक्त. काय खाल्ल्याने छातीत जमा झालेला कफ लगेच निघून जातो? ए. गूळ, बी. दही, सी. मध, डी. दूध. उत्तर आहे सी. मध. मॅगी खाल्ल्याने शरीराचा कोणता भाग जास्त प्रभावित होऊ शकतो? ए. पचनसंस्था, बी. कान, सी. डोळे, डी. नखे.
उत्तर आहे ए. पचन संस्था. कोणती वनस्पती सापाचे विष काढून टाकते? ए. कोणतीही नाही. बी. कारले. सी. तुळस. डी. कडुनिंब. उत्तर आहे ए. कोणतीही नाही. सूर्याच्या उष्णतेपासून कोणते जीवनसत्व मिळते? ए. व्हिटॅमिन डी. बी. व्हिटॅमिन ए. सी. व्हिटॅमिन सी. डी. व्हिटॅमिन के. उत्तर आहे ए. व्हिटॅमिन डी. कोणत्या गोष्टीपासून हत्तीरोग होऊ शकतो? ए. डास. बी. माशी. सी. उंदीर. डी. झुरळ. उत्तर आहे ए. डास. घोरपडीचे मटण खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात? ए. पुरावा नाही. बी. कर्करोग. सी. लकवा. डी. क्षयरोग. उत्तर आहे ए. पुरावा नाही. जांभळाच्या सेवनाने कोणता आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते? ए. मधुमेह. बी. संधिवात. सी. दमा. डी. कावीळ. उत्तर आहे ए. मधुमेह. केळीसोबत काय खाल्ल्याने माणूस मजबूत होतो? ए. दूध. बी. बिस्किट. सी. लोणचे. डी. चिप्स. उत्तर आहे ए. दूध. जगातील सर्वात जास्त उत्पन्न केले जाणारे पीक कोणते? ए. मका. बी. गहू. सी. तांदूळ. डी. ऊस. उत्तर आहे ए. मका. सीताफळ खाल्ल्याने कोणता त्रास कमी होतो? ए. अशक्तपणा. बी. बद्धकोष्ठता. सी. निद्रानाश. डी. थकवा. उत्तर आहे बी. बद्धकोष्ठता. उपमा खाल्ल्याने कोणता फायदा होतो? ए. ऊर्जा. बी. ताजेपणा. सी. ताकद. डी. समाधान. उत्तर आहे ए. ऊर्जा.